तर आंदोलनाच्या ठिकाणावरून आमदार रोहित पवार सध्या बोलतात. आपण थेट जाऊयात. पण ज्या अटी टाकल्यात त्यामुळे 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे आणि 35,000 कोटी शेतकऱ्याला न मिळता फक्त 13,000 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे हे आंदोलन 36 ते 40 लाख शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं आंदोलन आहे. हे फक्त शेतकरी, त्यांच्या परिवारामध्ये असणारी लहान मुलं, माता भगिनी याच्यामध्ये त्यांचा आकडा त्या ठिकाणी येत नाही. त्याच्याच बरोबर जे काही रेग्युलर भरणारे शेतकरी आहेत त्यांच्यावर सुद्धा ज्या पद्धतीने अन्याय चालू आहे ते सुद्धा कसा हे मी आपल्या सर्वांना सांगतो. 36 लाख शेतकऱ्यांना, तसं बघितलं तर 48 लाख शेतकऱ्यांना 2019 मध्ये कर्जमाफी दिली गेली होती. ही कर्जमाफी जी दिली गेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकऱ्याने 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्याला 50,000 पेक्षा जास्त कर्जमाफी या योजनेमध्ये मिळणार नाही. आता तुमच्यातल्या किती शेतकऱ्यांना 2019 मध्ये लाभ मिळाला होता त्यांनी हात वर करा. माझ्या अंदाजाने 90% शेतकरी आहेत की ज्यांना 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ हा मिळाला होता. तो आकडा 48 लाख शेतकरी आहेत. मग तुमच्यासाठी 2019 ची जी अट आहे की तिथं ज्या लोकांनी त्या योजनेचा 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतला त्यांना फक्त 50,000 रुपये ची मदत या सरकारने दिलेल्या योजनेतून मिळणार आहे. हे तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे का? आता ही अट घातल्यानंतर त्यांचं हेही म्हणणं आलेलं आहे की तुमचं 50,000 रुपयेपर्यंत जर कर्ज असेल तर तुम्हाला 50,000 रुपये लगेच मिळणार. पण 50,000 रुपयाच्या पुढचं जर तुम्हाला कर्ज असेल तर तुम्ही OTS मध्ये जाणार. बँकेत जाऊन आपण OTS करतो. तुमचं समजा 1 लाख कर्ज असेल आणि तुम्ही 2019चा लाभ घेतला असेल तर मग तुम्हाला आधी 1 लाखातून 50,000 वजा करून 50,000 हे तुमच्या खिशातून द्यावे लागणार आणि ते 50,000 दिल्यानंतर मग तुम्हाला तिथं सरकारकडनं 50,000 रुपये दिले जाणार. हे तुम्हाला मान्य आहे का? आपलं काय मत आहे की 2019 ची अट तुम्ही काढून टाका. जेली काय होणार की 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला त्या सर्व म्हणजे 48 लाख शेतकऱ्याला, म्हणजे 55 लाख शेतकरी हे म्हणतात त्यातले 48 लाख शेतकरी असे आहेत 2019 ला लाभ घेतलाय. आपलं म्हणणं आहे 2019 ची अट जर काढली तर सर्वच या 36 ते 48 लाख शेतकऱ्याला कितीची कर्जमाफी मिळणार? 2 लाख रुपयाची. मग तुम्हाला 50,000 रुपयाची कर्जमाफी पाहिजे का 2 लाख रुपयाची कर्जमाफी पाहिजे हे तुम्ही मला सांगा. आता जर तुम्हाला 3 लाख रक्कम ही देणं असेल बँकेला, त्याच्यामध्ये मुद्दल आणि व्याज धरून, पेनल्टी धरून, तर मग तुम्हाला या सरकारच्या योजनेच्या अंतर्गत आधी स्वतःच्या खिशातून 2.5 लाख रुपये द्यावे लागतील. मग तुम्हाला 50,000 रुपयाचा लाभ मिळणार. चालणार आहे का? बरं, 2.5 लाख रुपये तुमच्याकडे आहेत का? मग आज जर तुमच्याकडे पैसे नसतील, कारण का अवकाळी पावसामुळे तुमचं नुकसान झालंय, तुम्हाला तुमच्या भावाला भाव मिळालेला नाही उत्पादनाचा, कांद्याची काय परिस्थिती हे तुम्हाला माहिती. गेल्या 10 वर्षात कपाशीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याला भाव नाही, खताचे भाव वाढलेत का नाही वाढले?